बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचं प्रवेशद्वार वैजापूर तालुका आणि या वैजापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा राजकीय घडामोडींना नेहमी वेग येत असतो। इतर गोष्टींपेक्षा राजकारणामुळे वैजापूर जास्त चर्चेत आहेत आणि या वैजापूरच्या चर्चेमध्ये आज एक असंच बिंदास राजकारणाचा एक बिंदास विषय घेऊन बिंदास व्यक्तिमत्वासोबत मी एक वेगळ्या विषयाला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे। तो विषय म्हणजे वैजापूर विधानसभेच्या राजकारणाच्या पूर्ण जे काही या ठिकाणी घडामोडी आहेत त्या घडामोडींना अनुसरून आपल्यासोबत या ठिकाणी बिंदास कट्टामध्ये चर्चा करण्यासाठी सहभागी झालेले आहेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय पाटील निकम। खूप खूप स्वागत भाऊ तुमचं। प्रश्नाकडे जात असताना सर्वप्रथम शिवसेनेमध्ये तुम्ही बऱ्याच दिवसाचे काम करताय, तर भाऊसाहेब तात्यांनी ज्या वेळेला पक्ष सोडला त्यावेळेला असं वाटत होतं की आता एक कुठेतरी नवीन चेहरा डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या व्यतिरिक्त पक्षाकडे तिकिटाची मागणी करू शकतो किंवा पक्ष त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल। ज्या वेळेला 15 तारखेचा प्रवेश त्या ठिकाणी थांबवण्यात आला होता, त्याबद्दल काय सांगा? नवीन चेहरा नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्ही अनेक दिवसापासून कार्यरत आहोत आणि नुसतं कार्यरत नाही तर ऍक्टिव्हपणानं संपूर्ण तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये ज्या वेळेला शिंदे गट वेगळा झाला आणि वैजापूर तालुक्याचे आमदार शिंदे गटाबरोबर गेले त्या दिवशीपासून तर आज तागायतपर्यंत आम्ही संघटना परत एकदा चांगली उभी करायचा प्रयत्न केला। प्रत्येक गावामध्ये ज्या शाखा प्रमुख त्यांच्याबरोबर गेले असतील, पदाधिकारी त्यांच्याबरोबर गेले असतील, त्या सर्वांना पॅचअप करण्याचं काम आणि संघटना चांगली ताकदीनं उभी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। आणि पूर्वी गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही शिवसेनेमध्ये या ठिकाणी अतिशय चांगलं कार्यरत होतो। 5 वर्ष मी तालुका प्रमुख शिवसेनेचं एक चांगलं कार्यक्षम तालुका प्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे आणि आता गेल्या 10 वर्षापासून उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय। तालुका प्रमुखाबद्दलचा विषय निघालाय, तुम्ही आता सांगितलं की तालुका प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे। शिवसेनेमध्ये बहुतांश ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की तालुका प्रमुखाला तिकीट दिलं जातं, तालुका प्रमुख हा भविष्यातील तिकिटाचा वारसदार असतो असं म्हणायला हरकत नाही। जसं की आता विद्यमान आमदार देखील तालुका प्रमुख होते, त्यानंतर त्यांची वर्णी लागली, त्या ठिकाणी त्यांना तिकीट मिळालं आणि मग ते विधानसभेमध्ये निवडून गेले। काय वाटतंय? नाही, आता त्या बाबतीमध्ये तर मी रेसमध्ये होतो, मला तिकीट मिळायला पाहिजे होती, ही माझी प्रांजळ भूमिका होती आणि ती आजही आहे। नेमकं मातोश्रीला झालंय तरी काय असं म्हणायची वेळ आमच्यावर आली। एकीकडे यांना गद्दार म्हणायचं आणि यांनी 4-4 ठिकाणी गद्दारी, 4-4 ठिकाणी बंडखोरी केलेल्या माणसांना तिकीट द्यायचे। आज संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं चित्र काय आहे? वैजापूरला भाजपमधून आलेले दिनेश परदेशी, पश्चिम मध्ये भाजपमधून आलेले कोणते शिंदे, तिकडं सिल्लोडमध्ये भाजपमधून आलेले बनकर, तिथं परत मध्य मतदारसंघामधून भाजपमधून आलेले तनवानी। मग एकीकडं भारतीय जनता पार्टीला नाव ठेवायचं, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण करायचं आणि त्यांचीच माणसं आयात करायची, त्यांनाच तिकीट द्यायचं। मग काय फरक काय झाला? दारू तीच लेवल फक्त बदललंय। 2 दिवसांपूर्वी आताच ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या आणि तुमच्या भेटीचे काही छायाचित्र प्रसार माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झाली, काय गणित ठरलंय? झालंय उमेदवार, हे बघा, प्रत्येक उमेदवार मतदारापर्यंत जात असतो, तसा मी एक कार्यकर्ता आहे, माझ्यापर्यंत उमेदवार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी येऊन गेले। मी त्यांनाही सांगितलं की माझं भांडण तुमच्या बरोबर नाही, माझं भांडण पक्षाशी आहे। पक्षाने किमान तुमचा प्रवेश करताना आम्हाला विचारायला पाहिजे होतं। ज्या जिल्ह्यामध्ये पक्षाने नेमून दिलेले जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी किमान आम्हाला त्या बैठकीला आमंत्रित करायला पाहिजे होतं। आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला काही माहीत नाही, आमची नावं उमेदवारीमध्ये आम्ही फायनल समजत असताना जर वेळेवर कुठल्या तरी नियोजन करून कुठला तरी एखाद्या आमिषाला बळी पडून हे जर निर्णय परस्पर हे जिल्हा प्रमुख घेत असतील आणि जिल्हा प्रमुख जर उद्धव साहेबांची दिशाभूल करत असतील तर शेवटी आम्हाला मातोश्रीपर्यंत आमचं गाऱ्हाणं मांडावं लागणार आहे। आणि जोपर्यंत आम्ही गाऱ्हाणं मांडणार नाही, आमचं कोणी गाऱ्हाणं ऐकून घेणार नाही, तोपर्यंत आम्ही कसं प्रचारात उतरणार आहे?
मग आता आपण काय भूमिका घेणार? प्रचार कार्य करणार, प्रचार कार्य थांबवणार की या ठिकाणी बंड पुकारणार? माझी भूमिका स्पष्ट आहे. मला मातोश्रीकडून माझं गाणं ऐकून घेतलं पाहिजे. आमचं काय 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 अपेक्षित काय कारण? काय जे असेल ते आम्ही सांगू ना त्यांना. आता हे सगळं आपल्या पत्रकार समोर बोलता येणार नाही, परंतु आम्ही जी खस्ता काढल्या, जी संघटना वाढवली, मग याचं फळ आम्हाला काय मिळतंय हे असं. आणि देताना, उमेदवार देतानाही तुम्ही स्वच्छ द्यायला पाहिजे होता. 4 पक्षामध्ये त्यांनी आतापर्यंत 2दा विधानसभा तिकडे काँग्रेसमध्ये लढवली, आता परत तिकडनं निवडणूक लढवत आहे. नगराध्यक्ष काँग्रेसकडून झाले, भाजपकडून झाले. म्हणजे सत्ता त्यांच्याकडे 2 पैसे आले म्हणून आम्ही सर्वसामान्य माणसांना राजकारण करायचं नाही का? म्हणजे पैसे असले तरच निवडणुका होतील का? आणि पैशावरच निवडणुका झाल्या असत्या तर विखे पडले असते का? भारती पवार पडली असती का? धुळ्याचा मंत्री ते माजी मंत्री काय नाव त्यांचं, भांबरे पडले असते का? इकडे तुमचे जालन्यामध्ये दानवे पडले असते का? अतिशय सर्वसामान्य आता थोड्या थोड्या पैशामध्ये सगळी लोक ज्या ठिकाणी निवडून आलेली, अतिशय माफक खर्चामध्ये. आणि माझी बी पैसे नाही म्हणजे मी निवडणुकीची पूर्ण खर्च करायला तयार होता. निवडणुकीसाठी जे काही 2-2.5 कोटी रुपये आर्थिक ताकद लागणार होती ती मी खर्च करणार होतो. आणि मी तसे सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलंही होतं. आणि मग आता नुसतं खूप पैसे लागणारे, खूप पैसे लागणारे, खूपची व्याख्या काय ती आम्हाला कळाली पाहिजे ना. आणि मग हे खूप पैसे चालले कुठं, कोणापर्यंत पोहोचले, हे आम्हाला थोडंसं शोधायचं आणि ते मला उद्धव साहेबांना विचारायचं आहे. अविनाश पाटील सुद्धा उपजिल्हा प्रमुख होते, त्यांना सुद्धा तिकिटाची अपेक्षा होती. त्यांना अपेक्षा होती तर त्यांनी शिफारस केली. ते त्यांना जर एकीकडे ते आम्ही उमेदवारी मागत असताना, भाऊसाहेब चिगडगावकर उमेदवारी मागत असताना ते उमेदवार होते. आणि ते उमेदवारी मागत असताना अचानक त्यांच्यामध्ये काय झाला बदल, नाही आता मला नको, दिनेश परदेशीला द्या. हे रात्रीतून जसं आमदाराची गडबड झाली म्हणतात, मग यांची काहीतरी गडबड झाली असं मला शंका यायला लागलेली. एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारावा असं वाटतं. डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचार कार्याबद्दल तुम्ही सांगताय की मातोश्रीकडून माझं काही मनातील जे दुखणं आहे, ते गारण आहे, तिकडून ऐकल्यानंतर मी निर्णय घेईल असं तुम्ही सांगितलंय. तिकडचा निर्णय येईल तेव्हा येईल, परंतु जर डॉक्टर दिनेश परदेशी यांचं प्रचार कार्य जर केलं नाही तर मग तुम्ही आमदारांचं काम करणार का? मी आणखी काही ठरवलेलं नाही. हे बघा, मला गेल्या 25 वर्षापासून मी बाजार समितीला 35 वर्ष झाले सातत्यानं निवडून येतोय. आणि सातत्यानं माझा प्रत्येक गावामध्ये माझा लोकसंग्रह आहे, माझे कार्यकर्ते आहे. मी ज्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर निवडणूक करतो किंवा निवडून येतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी 4 तारखेला एक मीटिंग ठेवलेली आहे. 4 तारखेला दिवाळीनंतर 4 तारखेला विड्रॉल पण आहे. विड्रॉलच्या दिवशी सगळ्या उमेदवारांची घोषणा, त्या दिवशी क्लिअर पिक्चर होणार आहे. 4 तारखेला सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करणार आहे. मी दिनेश परदेशीच्या विरोधात जाणार आहे आज रोजी हेही नाही आणि फेवर राहणार आहे असंही नाही. म्हणजे मी कार्यकर्त्याची मला भूमिका सांगतील ती मी या ठिकाणी पहिले त्यांची ऐकून घेणार आहे आणि मग माझा निर्णय घेऊन मी प्रचारामध्ये उतरणार आहे. दुसरी गोष्ट, आज या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय विनोदजी घोसाळकर साहेब यांनी आज माझ्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी त्यांना सांगितलं, जोपर्यंत मला मातोश्रीचं काही बोलावणं येत नाही, मातोश्रीची बैठक होत नाही, तोपर्यंत मी माझा स्तब्ध राहणार आहे. मी माझं सुरुवातीलाच मनोगत माझ्या व्हॉट्सअप फेसबुकद्वारे टाकलेलं आहे की मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करतो. आजही आहे, उद्याही मला राहायचं आहे. परंतु जर अशी वागणूक जर कुठल्या जिल्हा प्रमुखाकडनं किंवा कुठल्या तरी मध्यस्थांमार्फत होत असेल आणि जर कार्यकर्त्यांचा नुसता वापर जर करून तुम्ही घेणार असाल, ते भविष्यात आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारचाही इशारा मी या ठिकाणी, अशा प्रकारची सूचनाही या ठिकाणी घोसाळकरांना मी सांगितलेलं आहे. तुम्ही एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे, म्हणजे त्यावरती आपण चर्चा केलेली आहे. मी दुसराही प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारला होता की असं जर झालं नाही तर तुम्ही विद्यमान आमदारांच्या साठी प्रचार कार्यात उतरणार का? तुम्ही सांगितलं की 4 तारखेनंतर त्याचा निर्णय होईल. मी तेच परत तुम्हाला रिपीट करतो की मी ज्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर काम करतो त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे 4 तारखेला. आणि 4 तारखेला कार्यकर्ते जे मला दिशा देतील,
तोपर्यंत मातोश्रींचं माझं काय बोलणं होतं. मातोश्रीच्या बोलण्यानंतर जर नाही झालं तर कार्यकर्त्याची शेवटी हे बघा, दोन पक्ष असेल, कार्यकर्ता असेल, दिशा देण्याचं काम एक कार्यकर्ता आणि दुसरं पक्ष नेतृत्व असतं. जर पक्ष नेतृत्वाने साथ दिली नाही किंवा साथ घातली नाही किंवा त्यांना मला गरज वाटली नाही तर मी निश्चितच जनता, आमचे जे कार्यकर्ता वर्ग आहे, जो कार्यकर्ते ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मी निर्णय घेणार आहे. आपण एक विधानसभेची निवडणूक लढला आहात अशी चर्चा आहे, अशी माहिती आहे. तर त्यावेळेला काय सिच्युएशन तयार झाली होती? जसं आजही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजीचा जो सूर आहे तो ओसंडून वाहताना दिसतो. तर त्यावेळेला तुम्ही उमेदवारी घेतली होती, मला वाटतं काठी काहीतरी निशाणी होती, आणि त्यावेळेला साधारणतः कसं चित्र तयार झालं होतं? किती मतदान पडलं होतं आणि का लढावं लागलं होतं तुम्हाला अपक्ष? विधानसभा 2004 त्यावेळेला स्वर्गीय लोकनेते वाणीसाहेब आमदार होते. मी तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो आणि ज्या वेळेला मी जिल्हा परिषदेचे सर्कल शिरूर सर्कलमध्ये आमची निवडणुकीत लढवायचं ठरलं होतं त्यावेळेला ते सर्कल भारतीय जनता पार्टीला सुटलं होतं. आणि ज्या वेळेला वाणीसाहेबांनी आम्ही सोबत ज्या वेळेला 1988ला ज्या वेळेला शिवसेना पक्षामध्ये आदरणीय मनोहर जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला त्यावेळेला साहेबांनी मला, ज्या वेळेला आम्ही सोबत प्रवेश केला त्यावेळेला सांगितलं होतं की माझं संजय पाटील, माझं आता वय झालंय, मला एवढी एक निवडणुकीची मला संधी द्या आणि पुढच्या निवडणुकीपासून त्या ठिकाणी सगळं पुढं तुम्ही या ठिकाणी कामकाज बघायचं आहे. त्यानंतर 2002 साली ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शंकर स्वामीची शपथ घेऊन 5000 लोकांसमोर शिरूरला वाणी साहेबांनी कबूल केलं होतं की येणाऱ्या विधानसभेचे उमेदवार हे संजय पाटील निकम हे राहतील. मग असं असताना 2001 ते 2004 पर्यंत मी पूर्णपणानं तालुक्यामध्ये शिवसेना पिंजून काढली. शिवसेनेच्या वस्त्या वस्त्या करून 250 पावणे 300 शाखा, मग त्या शिवसेनेच्या असतील, युवा सेनेच्या असतील, महिला आघाडीच्या असतील, या शाखा काढल्या आणि अतिशय चांगलं संघटन मी त्या काळामध्ये उभं केलं. पण ऐन वेळेला त्यावेळेला परत माझी उमेदवारी कापण्यात आली आणि उमेदवारी कापणं किंवा उमेदवारी न मिळणं हा काही शिवसेनेचा शेवटी अंतिम नसतो, परंतु त्याही काळामध्ये वरिष्ठांकडनं या ठिकाणी माझे कुठल्याही प्रकारचं सांत्वन किंवा माझ्याला कुठल्याही प्रकारची समजूत घालण्याचा माझा प्रयत्न झाला नाही आणि त्या द्वेषापोटी मी त्यावेळेला विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळेला फक्त वैजापूर तालुका आणि श्रीरामपूर तालुक्यातील 4 गावं आपल्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये होती. एकूण मतदान 1,74,000 मतं या विधानसभा क्षेत्राची होती आणि ज्या वेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला वाणी साहेबाला 38,000 मतं त्या ठिकाणी मिळाली आणि ते निवडून आले. मला त्यावेळेला 19,900 मतं मिळाली. म्हणजे वाणी साहेबांच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या 50% मतं मला मिळाली. म्हणजे त्याच वेळेला माझ्यासोबत कोणताही पक्ष असता, मग शिवसेना असतील किंवा कुठल्याही पक्षाचा जर मला सिंबॉल असता तर मी त्याच वेळेला मी निवडून त्या ठिकाणी आलो असतो. परंतु त्यावेळेला पासून माझी जी संधी हुकली आणि प्रवाहाच्या बाहेर गेल्यामुळं मला प्रवाहात येण्यासाठी परत थोडासा वेळ लागला आणि मग माझे जे ज्युनियर होते, मग हेच रमेश बोरनारे असतील, आणखी अन्य पदाधिकारी अविनाश गलांडे असतील, ही सगळी ज्युनियर मंडळी मग मला ती सिनियर झाली आणि त्यामुळं मागच्या निवडणुकीमध्ये बोरनारे सरांचा नंबर लागला. अन्यथा बोरनारे सर मी ज्या वेळेला तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो ते एक सर्वसामान्य शिवसैनिक होते आणि मीच त्यांचे शहर प्रमुख म्हणून नेमणूक केलेली होती. बोरनारे सरांची मी तालुका प्रमुख असताना त्यांची शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. ते माझे कार्यकर्ते म्हणूनच त्यावेळेला वावरत होते. परंतु शेवटी वेळ आणि काळ हा कोणासाठी थांबलेला नसतो. त्यांच्या नशिबामध्ये प्रारब्धामध्ये जे होतं ते झालं आणि मागच्या निवडणुकीमध्ये वाणी साहेबांनी त्यांना समर्थन केलं आणि ते निवडून आले. प्रचंड मताने तालुक्यामध्ये निवडून आले आणि त्या सगळ्या विजयामध्ये आम्ही सगळे होतो. त्यांचा विजय जो झाला त्या विजयामध्ये आम्ही सगळेच सहभागी होतो. परंतु कालांतरानंतर त्यांनी या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे आम्ही शिवसेनेशी बांधील राहिलो. उद्धव साहेबांची वेगळा कुठला निर्णय घेतला? त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाने उद्धव ठाकरेला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्य भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आम्ही शिवसेना परत या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सावरली. आतापर्यंत अनेक कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे खर्च असतील, प्रत्येक
उद्धव साहेबांचा वाढदिवस असेल, आदित्य साहेबांचा वाढदिवस असेल, बॅनर असेल, पोस्टर असेल, तालुक्यामध्ये जितके बॅनर आमदारांचे लागायचे त्याच्या डबल बॅनर आमचे त्या ठिकाणी लागत होते. यामागची काहीतरी भूमिका आमची होती, काहीतरी अपेक्षा आमची होती. म्हणून आमचा हा पदरमोड करून आमचे काही कुठले काळे धंदे नाही, काळे व्यवसाय नाही आणि कुठल्याही प्रकारचा अवैध पैसा आमच्याकडे जमा नाही. फक्त आम्ही एक प्रामाणिकपणानं व्यवसाय करतो आणि व्यवसाय करत असताना आम्हाला राजकारणाची हौस असल्यामुळं तो पैसा आम्ही या ठिकाणी, व्यवसायाचा पैसा या ठिकाणी समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी वापरत असतो. आणि मग एवढं हे सगळं करत असताना जर पक्ष जर या ठिकाणी या सगळ्या बाबीचा विचार करणार असेल आणि बाहेर उमेदवारांना आयात करून त्यांना उमेदवारी देणार असेल तर मग या पक्षामध्ये राहायचं कशासाठी, हा प्रश्न मला खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांना विचारायचा आहे. तुम्ही आता जसं सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही उमेदवारी घेतली होती आणि विधानसभेची उमेदवारी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी 19,000 काही मतं त्या रिंगणामध्ये, त्या युद्धामध्ये मिळवली, तर त्यावेळेला तुमची अपेक्षा होती की पक्षश्रेष्ठींनी तुमची समजूत काढणं गरजेचं होतं. तर त्यावेळेला ती गोष्ट झाली नाही. आता जर समजूत काढली तर तुम्ही थांबणार का? निश्चितपणानं आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात जाण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आजपर्यंत मी कुठल्याही विरोधी पक्षाला सोयीचं होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलं नाही. कुठल्याही विरोधी पक्षाच्या बैठकीला त्या ठिकाणी गेलो नाही. परंतु निश्चित आज मी माझ्या कार्यालयात बसलोय, घरी असतो. आज सगळ्याच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक, ते सर्वच या ठिकाणी माझ्याकडे येऊन आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा अशा प्रकारचे ते आम्हाला बोलतायत. त्यामुळं मी निर्णय स्वतः न घेता मी हा सगळा निर्णय एक तर पक्षश्रेष्ठी आणि पक्षश्रेष्ठीने काही दखल घेतली नाही तर कार्यकर्ता यांच्यावर ठेवलेला आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे, अतिशय गांभीर्यपूर्वक विचारतो. मागील वेळी ज्या वेळेला आपण बिंदासला मुलाखत दिली होती त्यावेळेला लाईव्ह सुरू होतं आणि त्या लाईव्ह मध्ये तुम्ही विद्यमान आमदारांच्या बाबतीत गद्दार असे शब्दप्रयोग केलेले आहेत मागील मुलाखतीमध्ये. परंतु यावेळेला आपण चर्चा करत असताना आपल्याकडे कुठेतरी एक आमदारांच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर जाणवतोय. जसं की मी आताच तुम्हाला विचारलंय की नेमकं वेगळा निर्णय म्हणजे नेमकं काय घेतलं, तर त्यावेळेला तुम्ही सांगितलं की शिंदे गटासोबत गेले. तर अचानक माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या. अचानक मध्ये संजय पाटील निकम एक आक्रमक स्वरूपाचा असलेला नेता यांच्या मनामध्ये विद्यमान आमदारांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. यामध्ये राजकीय गणित काही दिसून येतात, त्याबद्दल काय वाटतं? बिलकुल तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे खुली आहेत. आम्ही त्याला गद्दार तुमच्या मुलाखतीतच नाही तर अनेक ज्या लोकसभेच्या असतील, जितक्या सभा झाल्या असतील आणि प्रत्येक सभेचं माझं रेकॉर्डिंग काढा, त्यांना पूर्णपणे उघडं करण्याचं काम, पूर्णपणे राजकीय नागवण्याचं काम, त्यांच्यावरचे सगळे आरोप जे आरोप असतील ते सगळे आरोप जाहीरपणानं मांडण्याचं काम हे आतापर्यंत केलं. परंतु पक्षाने आमच्या पदरात टाकलं काय आणि मग पक्ष जर असाच चालणार असेल तर कशासाठी आम्ही कोणाशी दुश्मनी घ्यायची आणि कशासाठी त्याला गद्दार म्हणायचं? त्यांनी फक्त उद्धव साहेबांबरोबर गद्दारी केली, उद्धव साहेबांना सोडून ते शिंदे गटात गेले. आताचे जे त्यांनी उमेदवारी देत आहेत त्यांनी 4 पक्षाची गद्दारी केली आणि 4 पक्षाला सोडून आमच्या बरोबर आले. मग आम्ही म्हणायचं काय, आम्ही प्रचार काय करायचा उद्याला? एका गद्दाराचं बोलायचं का 4 ठिकाणी गद्दारी करणाराचं बोलायचं? उत्तर काय द्यायचं, समाजासमोर काय बोलायचं, हे सुद्धा मला उद्धव साहेबांना विचारावं लागणार आहे. गद्दारीची व्याख्या काय, निष्ठेची व्याख्या काय, या सगळ्या व्याख्या मी त्यांच्याकडून समजून घेणार आहे आणि मग प्रचारात जाणार आहे. डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याऐवजी जर संजय पाटील निकम यांचं नाव उमेदवारीवरती लिहिलं गेलं असतं तर तुम्ही पुन्हा गद्दार या शब्दाचा शब्दप्रयोग करत मैदानामध्ये उतरला असता? हे बघा, ज्या वेळेला उमेदवार आणि प्रचारक हा फरक असतो. ज्या वेळेला प्रचारक म्हणून प्रचार करतो त्यांनी काही सैरभैर भाषण केलं तर लोकांना ते पचतं. परंतु ज्या वेळेला उमेदवार म्हणून तुम्ही समोर जातात त्यावेळेला कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करावं लागत असतं आणि तो जे अशा प्रकारचं वक्तव्य करतो तोच भविष्यामध्ये सक्सेस होत असतो. कारण जे काही खालचे कार्यकर्ते बोलले जातात त्या कार्यकर्त्यांचं बोलणं जनता मनावर घेत नसते. परंतु जो प्रमुख ज्याला आपल्याला मत द्यायचे, जो प्रमुख ज्याला आपल्याला निवडून आणायचंय त्याच्याकडनं सुद्धा चांगली बोलण्याची भाषा अपेक्षित असते. त्यामुळं गद्दार हा शब्द जाहीर झालेला आहे. तो काय आता फार
कुठंतरी जिवारी लागतो अशातला काही भाग नाही. आता गद्दार सगळे झाले. खरं म्हणजे म्हणायची वेळ आली तर आमच्या पक्षाचेच काही लोक गद्दार झाले. पक्षाचे माणसं सोडून दुसऱ्याच्या लोकांना पुढे करतायत. म्हणजे ही गद्दारी नाही का? गद्दारीची व्याख्या काय? मला तीच व्याख्या विचारायची उद्धव साहेबांना. गद्दारीची व्याख्या समजून सांगा आणि निष्ठेची भाषा समजून सांगा, निष्ठावंताची भाषा समजून सांगा. ही गद्दारी नाही. आमच्या बरोबर पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला सोडून इतर पक्षाच्या माणसाची शिफारस करणं ही गद्दारी होऊ शकत नाही का? निवडणूक आहे, निवडणुकीत जिंकू, काय व्हायचं, निवडणुकीचे निकाल लागतील. परंतु तुम्ही काही करायला निघाले ना, काही या निवडणुका होत असतात. काहीतरी काय संकेत जाणार आहे? उद्या उद्धव साहेबांचा संकेत आमच्या जिल्ह्यामध्ये काय जाणार आहे? कुठल्या निष्ठावंताला त्यांनी न्याय दिला? समजुतीचा विषय समजला, आपल्या नाराजगीचा विषय समजला, सार्वभौम चर्चा आपली यावरती झाली आहे. एक जाणकार व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे लोक बघतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला पुढील प्रश्न असा आहे की वैजापूर गंगापूर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तुमची समजूत काढली तर कुठला उमेदवार निवडून येईल आणि समजूत न काढली तर कुठला उमेदवार निवडून येईल असं वाटतं? मी अजून कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही गावामध्ये या 15 दिवसात गेलेलो नाही. ज्या दिवशीपासून चर्चा सुरू झाली त्या दिवशीपासून माझा आणि मतदारसंघामध्ये मी फक्त माझ्या कार्यालयात येतो. जे मला दिवसभर भेटायला येतील त्या लोकांशी चर्चा करतो. पण चर्चा करत असताना कधी शिवसेनेचं नुकसान होईल अशा प्रकारची चर्चा आजपर्यंत माझ्याकडनं झाली नाही. नंबर 2, तुम्ही जो अंदाज विचारताय, आज रोजी अजून उमेदवार फायनल नाही. अजून जरांगे काय भूमिका घेतात त्याचा निर्णय अजून झालेला नाही. उमेदवार 4 तारखेला सगळे उमेदवार ठरणारे, विड्रॉल त्या दिवशी असल्यामुळं सगळं पिक्चर 4 तारखेला क्लिअर होणार आहे. आणि मी तुम्हाला 5 तारखेला नक्की सांगेल कोण उमेदवार निवडून येऊ शकतो, हे निश्चित 5 तारखेला सांगेल. याचा अर्थ तुमचा 4 तारखेला निर्णय होणार आहे. आणि दुसरी महत्वाची विषय, जर आपण शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आहे की शिवसैनिक जे संजय पटेल निकम यांना परिचित आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील असो किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या शिवसेनेतील असो, हे सगळे शिवसैनिक आहे जे तुम्हाला परिचित आहेत. या शिवसैनिकांसाठी, कुठल्या शिवसैनिकांसाठी कुठला मेसेज तुम्ही द्याल? मी ज्या वेळेला फेसबुकला माझं मनोगत टाकलं त्या फेसबुकला मला जवळपास या वैजापूर मतदारसंघामध्ये 56,725 लाईक आलेले आहे. 56,725 पैकी 100-125 कॉमेंट्स या तुम्ही गद्दारी करू नका, तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका, उद्धव साहेबांसोबतच राहा, अशा प्रकारच्या आलेल्या आहे. आणि त्यातल्या अनेक कॉमेंट्स ह्या जर पक्ष आपल्याला न्याय देणार नसेल तर पक्षालाही काहीतरी धडा शिकवला पाहिजे. पक्ष कधी शुद्धीवर येणार आहे? 40-50 आमदार फुटून जातात तरी पक्ष शुद्धीवर येत नाही. आणि अजूनही जर पक्षाला अधोगती करायची असेल तर शेवटी आपणही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, अशाही काही कॉमेंट्स आलेल्या आहेत. मग त्या आलेल्या कॉमेंट्स कदाचित ते माझे कार्यकर्ते असू शकतील, त्या कॉमेंट्समध्ये कदाचित ते मतदार असू शकतील, आणि कॉमेंट्समध्ये कदाचित ते विरोधी पक्षाचे काही लोक म्हणा किंवा काही आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते असू शकतील. आणि म्हणून मी त्या कॉमेंट्सवर न जाता प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या भावना समजून हा निर्णय घेणार आहे. तर आपल्यासोबत होते संजय पटेल निकम. यांच्या मनामधला जो रोष आहे, मनामधील जी नाराजगी आहे ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे की मागील वेळी देखील पक्षाकडनं आणि पक्षाच्या पक्षसृष्टीकडून त्यांची समजूत काढली गेली नाही, आताही आम्हाला विचारात घेतलं नाही, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. संजय पटेल निकम यांच्या वक्तव्याबद्दल, यांनी दिलेल्या संपूर्ण मुलाखतीमधील संवादाबद्दल त्यामध्ये माझा आजही मी सांगतो की डॉक्टर दिनेश परदेशी विषयी वैयक्तिक माझा कुठलाही आकस नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा माझा विरोध नाही. परंतु जे चाललंय राजकारण पैशाच्या जोरावर ते मला मान्य नाही. त्यामुळं पक्षाने मला जर आदेश दिला, पक्षाने जर माझी समजूत काढली तर निश्चितच पक्षाबरोबर राहण्याची माझी आजही इच्छा आहे आणि माझी 4 तारखेपर्यंत पण इच्छा राहणार आहे. पक्षानं समजूत काढली तर मी पक्षासोबत राहील, पक्षादेश पालन करेल, अशा पद्धतीची भूमिका संजय पटेल निकम यांनी घेतलेली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या चर्चेवरती, त्यांनी सोशल मीडियावरती जे काही अभिप्राय मिळवलेले आहेत प्रतिक्रियाच्या माध्यमातून, त्या अनुषंगानं पक्षानं समजूत काढावी अशी त्यांची अपेक्षा आहेत. कुठेतरी एक अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते त्या ठिकाणी आता
विरोधकांसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार होतं, याला जबाबदार पक्षसृष्टी आहे का, हाही एक महत्वाचा सवाल आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं, आपली प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.